मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल काल दुपारी कोसळला। या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 51 जणांना सुखरूप वाचवण्यामध्ये यश आलंय। या घटनेचा आता एक फोटो समोर आलाय। या फोटोमध्ये तो पूल पडताना दिसतोय। यावेळी या पुलावर मोठ्या प्रमाणावर लोक असल्याचं दिसून येत आहे। अनेक लोक एकाच वेळी या पुलावर आल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर दुर्घटनेनंतरची परिस्थिती दाखवणारा फोटो देखील मासाच्या हाती लागलाय। तर कुंडमळा पूल दुर्घटना नेमकी कशी घडली, या पूल कोसळतानाचा हा फोटो सध्या आपण पाहतो आहोत। पूल दुर्घटनेचा हा फोटो आहे जो अत्यंत पूल खराब झालेला होता, पूल अत्यंत नाजूक झालेला होता। त्या पुलावर अचानकपणे 100 ते 125 लोक जमा झाले आणि त्यामुळे या सगळ्यांचं वजन न पेलवल्यामुळे हा पूल कोसळला। हा पूल वाकल्याची अगदी कोसळण्यापूर्वीच्या काही क्षणांपूर्वीचा हा फोटो सध्या एबीपी मासाकडे उपलब्ध झालेला आहे। दरम्यान कुंडमळा परिसरातील स्थानिकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। इंद्रायणी नदीवरील कुंडमळ्याचा हा पूल धोकादायक होता हे या स्थानिकांना याची जाणीव होती। पर्यटकांना ते कळावं म्हणून तशा प्रकारच्या सूचनाही लावण्यात आल्या होत्या। मात्र तरी सुद्धा स्थानिकांकडून किंवा पर्यटकांकडून या पुलाचा वापर होतच होता। खास करून स्थानिकांसाठी हा पूल खूप महत्त्वाचा होता। ते हा पूल धोकादायक असतानाही त्याचा वापर का करत होते हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सुरुवातीला आपण या गावचे सरपंच आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आपण ही सूचना नेमकी कधी लावली होती आणि त्याची कारणं काय होती? गेले 2-3 वर्षापूर्वीच आम्ही ही सूचना या ठिकाणी लावली होती की पूल धोकादायक आहे, या ठिकाणी जास्त लोकांनी पुलावर थांबू नये। जर थांबले तर पुढे जाऊन घटना होऊ शकते। म्हणजे पुलाच्या दोन्ही बाजूला पण आपण बोर्ड लावलेले आहेत की बाबा हा पूल वापरण्यासाठी धोकादायक आहे म्हणून। आणि तसंच जर या पुलाला जर काही हानी झाली तर स्थानिक आमच्या इंदोरी गावातील कुंडमळा असेल, कानेवाडी असेल, सांगुर्डी असेल येथील लोकांचा 8 ते 10 किलोमीटरचा एरिया वाढतो येण्या जाण्यासाठी आणि अर्धा-पाऊण तासाचा प्रवास वाढतो या म्हणजे पूल तुटल्यानंतर। आता इथून पुढे तर इथल्या लोकांना पर्यायच नाहीये, 8-10 किलोमीटर त्यांना पुढे प्रवास करावा लागू शकतो। परंतु जबाबदारी कुणावरती होती की तिथं पर्यटक जाऊ नयेत किंवा स्थानिकांनी त्या पुलाचा वापर करू नये? पूल पडण्यासारखा नव्हता, पण तिथं जास्त लोकांची गर्दी झाल्यामुळे तो पूल पडलेला आहे। कारण की स्थानिक लोक जास्त करून किती 1-2 बाईक असेल किंवा 4-5 लोक असेल येऊ जाऊ शकत होते त्याच्यावरनं, काय एवढा म्हणजे धोकादायक नव्हता। पण इथं सोशल मीडियाद्वारे कुंडमळ्याचा वाढता प्रचार आणि वाढती पर्यटकांची संख्या त्याच्यामुळं या ठिकाणी जास्त गर्दी आली व हा पूल पडला। ही जबाबदारी कुणाकडे होती? जबाबदारी तसं बोलायला गेलं तर स्थानिक लोकांनी पण पर्यटकांना सांगितलं होतं आणि ग्रामपंचायतीची जबाबदारी होती। ज्या प्रकारे आम्ही दोन्ही बाजूला सूचना फलक लावले होते की बाबा जास्त लोकांनी म्हणजे जास्त जण जाऊ। पोलिसांनाही आपण सूचना तसं कळवलं होतं की इथं पर्यटन थोडंसं कमी व्हावं किंवा पर्यटकांना त्या पुलावरती सोडू नये। पोलीस प्रशासनाला गेले 2-3 वर्ष आम्ही सूचना देतच होतो। यावर्षी पण सूचना म्हणजे दरवर्षी ते सूचनेप्रमाणे त्यांचं काम करतच होते। पण रविवारी जास्त गर्दी असल्यामुळे आता पर्यटक पण पोलिसांचं जास्त करून ऐकत नाही। 1-2 जर कॉन्स्टेबल असले तर त्यांचं जास्त ऐकत नाही, त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे। बरोबर।